धोंदू अशोक खरातचे अनेक कारनामे आपण सध्या पाहतोय, मात्र आज एक जो कारनामा समोर आलाय तो अत्यंत धक्कादायक आहे। हाच बोंधू कुठेतरी पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात हस्तक्षेप करत होता का, हे या एका प्रकरणातून समोर आलंय। आणि ते प्रकरण आहे शिर्डी पोलीस ठाण्यात 11 फेब्रुवारीला दाखल झालेल्या गुन्ह्यासंदर्भात। एका 24 वर्षीय तरुण पीडितीनं एक तक्रार नोंदवली होती की बोंधू अशोक खरात याचा जो कार्यालयीन सचिव होता, कार्यालयीन कर्मचारी होता नीरज जाधव, याने मला माझे फोटो सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी मागितली। आणि या गुन्ह्याचा तपास शिर्डी पोलिसांनी तात्काळ सुरूही केला। 18 फेब्रुवारीला सुरू झालेला हा तपास हळूहळू पुढे सरकत असताना शिर्डी पोलिसांनी जी 24 वर्षीय तरुणी आहे तिला देखील पोलीस ठाण्यात बोलवले, तिचे जबाब घेतले, तिच्याकडे चौकशी केली। मात्र ही चौकशी करत असताना कुठेतरी नेमके जे फोटो ची धमकी देण्यात आली होती त्या फोटो संदर्भात काही विचार न झाल्यानंतर मात्र या सगळ्या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आणि या तरुणीनं कदाचित हे सगळा प्रकार बोंधू अशोक खरातपर्यंत पोहोचवल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितले। आणि त्याचमुळे या बोंधू अशोक खरातनं 11 मार्चला शिर्डी पोलिसांना शिर्डी पोलीस ठाण्याच्या संदर्भात या तरुणीला एक मेसेज केला आणि तो मेसेजही अत्यंत धक्कादायक होता। त्या तरुणीला या बोंधू बाबांना लिहिलं होतं की पोलीस अधिकाऱ्यांना आता भेटू नका, काल अधिकाऱ्यांनी तुमचा सभ्यपणे छळ केला आहे, आता पोलीसच दाखवून देतील ते कसे कायदेशीर आहे। आणि हा जो काही मेसेज आहे या अत्यंत विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जी तरुणी होती 24 वर्षीय, तिच्या मोबाईल रिकव्हरमध्ये हा समोर आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली। त्यामुळे बोंधू अशोक खरात आणि या तरुणीचा संपर्क होता की या तरुणीला देखील भीती दाखवत, दबाव दाखवत तो या गुन्ह्यात हस्तक्षेप करत होता, हे आता यासाठी तपासात समोर येईल। त्यामुळे कुठेतरी हा बोंधू अशोक खरात ज्या पद्धतीची त्याची कार्यपद्धती होती त्या कार्यपद्धतीत आता एक गोष्ट पुन्हा एकदा समोर आली की दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये देखील हा हस्तक्षेप करत होता व पोलिसांवर दबाव आणत होता। आणि त्याचमुळे कुठेतरी आता SIT सध्या तपास करते, शिर्डी पोलीस तपास करतायत। या अनुषंगानं या सगळ्या प्रकाराची देखील चौकशी होणार का, कारण ज्या दिवशी या बोंधू बाबानं त्या पीडित तरुणीला मेसेज केला त्याच दिवशी महिला आयोगाची नोटीस देखील शिर्डी पोलिसांना मिळाली 17 तारखेच्या सुनावणीची। त्यामुळे हा योगायोग होता की नेमकं हे षडयंत्र रचलं गेलं होतं नीरज जाधव विरोधात, याचा देखील आता सखोल तपास होणं गरजेचं आहे। नितीन ओझा, ABP माझा, शिर्डी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।